जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित माननीय संभाजी तात्या आलदार, माननीय बाळासाहेब एरंडे मालक, माननीय मारुती आबा बनकर, सांगली मिरज कुपवाडच्या माजी नगरसेविका मदनेताई, दुसरे माजी नगरसेवक गजानन आलदार, माझा सहकारी मित्र माननीय अनिल सेठ आलदार, माननीय शिवाजीराव बापू घेरडे, माननीय पोपट गडदे, ॲडव्होकेट सचिन देशमुख साहेब, व्यासपीठावरती उपस्थित संतोष करांडे, अन्य सर्व मान्यवर मंडळी आणि तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं कोळेगावात यायचं म्हटलं तर ही ऊर्जा असतेच, ती काय नव्यानं नाही. हजारोच्या संख्येनं वंदनाताई सरगर, हजारोच्या संख्येनं उपस्थित असणारे वडीलधारी मंडळी, युवा मित्र आणि माझ्या माता भगिनीनो, जिल्हा परिषदची निवडणूक लागली आहे. 4 वर्ष उशिरा लागली आहे. 17 फेब्रुवारी 2017ला निवडणुका झाल्या होत्या आणि त्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्यामुळं सुप्रीम कोर्टानं ह्या निवडणुका पुढे ढकलत 2026चा फेब्रुवारी आलाय. म्हणजे 4 वर्ष उशिरा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. कोळे जिल्हा परिषद गटामध्ये माननीय संभाजी तात्या, माननीय शिवाजीराव बापू घेरडे यांच्या सौभाग्यवती आणि पोपट गडदे हे निवडणूक लढवत आहेत. संभाजी तात्यांचं काम गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही बघताय. मी जेव्हा राजकारणामध्ये नवीन आलो तेव्हा संभाजी तात्या सभापती होते, परत जिल्हा परिषदचे सदस्य पण होते. प्रचंड दांडगा जनसंपर्क त्यांचा आहे. मुळामध्ये आलदार कुटुंब हे सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वात अग्रेसर असणारं कुटुंब आहे. समाजाच्या कोणत्याही कामामध्ये सर्वात पुढे येऊन या कुटुंबाची भूमिका असते. 1942ला यांचे पूर्वज सांगलीमध्ये फळ व्यापाराच्या निमित्तानं गेले. आपलं घर भलं आणि आपण भलं असं म्हणणारं हे कुटुंब नाही. आम्ही स्टँड झालो तर आमच्या बरोबर गावगाड्यातली माणसं पण या व्यवसायात आली पाहिजेत, अशी भूमिका घेऊन त्यांनी काम केलं. आज कोळा असेल, किडेबिस्त्री असेल, पाचेगाव असेल, जुनोनी असेल, तिप्पेआळी असेल, जुजारपूर असेल, गावडवाडी असेल, हातीज असेल, उदनवाडी असेल, आमच्या इकडचं तळेवाडी, काळेवाडी, हिवतळ, गोमेवाडी, करगणी, लेंगरेवाडी, मासाळवाडी भागातली हजारो लोक आज या फळ व्यवसायामध्ये आहेत, स्टँड झालेली आहेत. हजारो गाड्या घेऊन ही मुलं गोवा, कर्नाटका, आंध्रा, तेलंगणापर्यंत, मुंबईपर्यंत डाळिंब विक्रीसाठी जातात. स्वतःच्या पायावरती ही सगळी कुटुंब उभा राहिलेली आहेत आणि याची सुरुवात करणारं आलदार कुटुंब यांचं फार मोठं योगदान या क्षेत्रामध्ये आहे. सांगलीच्या फळ मार्केटमध्ये माझं नेहमी जाणं येणं होतं. मला आजही आठवतं, मी सायकलवर या फळ मार्केटमध्ये जायचो. 11-12वीला जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा या चळवळीमध्ये काम करताना सायकलवर मी रोज सांगलीमध्ये फिरायचो आणि आठवड्यातनं एकदा फळ मार्केट सांगलीमध्ये जायचो आणि तिथं गजाननचे वडील शिवाजीराव आलदार साहेब
यांना भेटायचो, तेव्हा त्या मार्केटमध्ये काही लोकांचा दरारा होता, दादागिरी होती, शेतकऱ्यांची पिळवणूक केली जायची. आणि तेव्हा हे कुटुंब, मला वाटतं तेव्हा 2च आपली दुकानं होती, त्या काळामध्ये हे कुटुंब अगदी संघर्षातून मार्केटमध्ये पाय रोवून उभा होतं. आज मी गेल्याच्या नंतर अशी अनेक दुकानं त्या मार्केटमध्ये दिसत आहेत. आज त्या मार्केटमध्ये कब्जा आपल्या गावाकडच्या लोकांनी घेतलाय. कोळे गावामध्ये मी काय पहिल्यांदाच आलोय अशातला भाग नाही. मी सुरुवातीला जेव्हा मी राजकारणामध्ये आलो तेव्हापासून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्ही बोलवता. खरं तर राजकीय प्रगल्भता काय असावी, राजकारणामध्ये नेमकी भूमिका कधी आणि काय घ्यावी, अडचणीच्या काळामध्ये राजकारणाची दिशा आपली काय असावी, ही ठरवण्याची क्षमता कोळे गावातल्या मतदारांच्या मध्ये आहे. मला हेवा वाटतो तुमचं सगळं व्यवहार सांगलीला आहे. तुम्ही आटपाडी तालुक्यात असता तर बरं झालं असतं, माझं टेन्शन खूप कमी झालं असतं. म्हणजे तुम्ही त्याच्यावर ठरवा, नंतर मी त्यासाठीच बोललोय. तर संभाजी तात्या एक मनमिळावू माणूस आहे, एकदम साधा माणूस आहे. सरपंच झाला का माणूस लगेच स्कॉर्पिओ घेतो, मागं नाव टाकतो, रेशन कार्ड टाकतं, गॉगल ग्लास करून फिरत राहतो. परंतु संभाजी तात्याला मी ज्या दिवशी बघितलंय त्या दिवसापासून आजपर्यंत ते तसेच आहेत. त्यांचा ड्रेस पण तसाच आहे, पेहरावा पण तसाच आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये चढ उतार आले, परंतु त्यांनी जागा सोडली नाही. लोकांची नाळ त्यांची तुटली नाही. लोकांच्या कामासाठी सातत्यानं ते प्रयत्न करत असतात. वैयक्तिक त्यांचं काहीच काम नसतं. आमची अधूनमधून त्यांची भेट होत राहते, पण त्यांचं वैयक्तिक काम घेऊन ते कधीच येत नाहीत. आता भाजपमध्ये पण मी त्यांना बघतोय, त्यांचं वैयक्तिक कुठलंच काम मंत्री महोदयांच्याकडे नाही. त्यांचं काम काय, आमच्या गावासाठी काय मिळतंय का, आमच्या तालुक्यासाठी काय मिळतंय का, माझ्या भागासाठी काय मिळतंय का, या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष असतं. आणि म्हणून अत्यंत साधे, मनमिळावू, लोकांच्या मध्ये मिसळणारे संभाजी तात्या हे लोकांना हवेसे वाटतात. दुसरे उमेदवार आहे, त्यांचं माझं पण चांगलं रिलेशन आहे. 4 वेळा त्यांना तुम्ही पाडलंय, शिवाजी बापूंना. मला वाटतंय त्यातल्या बऱ्याच लढाई संभाजी तात्याच्याच विरोधात त्यांच्या झालेत. जिल्हा परिषदला मला वाटतंय त्यांनी 4 वेळा निवडणूक लढवली आहे. एकदम साधा माणूस आहे, एकदम लोकांच्यासाठी काम करणारा आणि लोकांनी लोकवर्गणीतून तयार केलेला असा शिवाजी बापू सारखा चांगला कार्यकर्ता आज त्यांची सौभाग्यवती उभा आहेत. तर आपण त्यांना खूप मदत करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर शिवाजी बापूची माझी अवस्था सारखीच व्हायला नको. मी 5 वेळा पडलोय, तुम्ही 4 वेळा पडलाय. आता तुम्ही 5 वेळा निवडून येणार आहात, कारण आता तुमची टीम खूप चांगली झालेली आहे. मित्रांनो, तात्यांनी काही विषय मांडले आणि ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांनी पहिला विषय मांडला, टेंबूचं आवर्तन सुटतंय. टेंबूच्या योजनेची जी डिझाईन केली होती, ती डिझाईन जेव्हा केली तेव्हा ती काही भागापुरती केली होती, परंतु दिवसेदिवस मागणी वाढत गेली, क्षेत्रफळ वाढत गेलं. पंप हाऊस टप्पा क्रमांक 1 तेच आहे, दुसरं तेच आहे, पाईपलाईन तीच आहे, कॅनॉल तेच आहेत, पण पुढे मागणी वाढायला लागली आहे. आणि म्हणून आवर्तन जेवढं आपल्याला मिळतंय त्या आवर्तनामध्ये आपल्याकडे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था असली पाहिजे. आणि नवीन तलाव करणं, नवीन साठवण तलाव करणं, नवीन पाझर तलाव करणं, नवीन बंधारे बांधणं, शेतकऱ्यांना जमिनीचा भाव मिळाला पाहिजे अशी भावना आता लोकांच्या मध्ये आहे.
आणि त्यामुळे नवीन जमीन तलाव बांधण्यासाठी मिळत नाही. आणि म्हणून त्यांनी जी भूमिका मांडली आहे, एक तर बंधारे दुरुस्त झाले पाहिजेत आणि जे तलाव आहेत त्याचं खोलीकरण झालं पाहिजे. चांगली त्यांनी सूचना मांडलेली आहे. येत्या अधिवेशनामध्ये मी सरकारकडे ही भूमिका तात्यांनी जी मांडली ती लावून धरेन. दुसरा चांगला त्यांनी मुद्दा डाळिंबाचा मांडला. कोकणातल्या आंब्याला जसं GI मानांकन मिळालंय तशा पद्धतीचं मानांकन हे आपल्या डाळिंबाला मिळालं पाहिजे. आणि तिसरा जो विषय त्यांनी मांडलेला आहे की नवीन ज्या पद्धतीनं कोल्ड स्टोरेज आहेत तशा पद्धतीनं ॲटमॉस्फिअर कंट्रोल करणारं नवीन तंत्रज्ञान असणारं कोल्ड स्टोरेज मार्केटमध्ये आलंय. आणि ते जर कोल्ड स्टोरेज उभा केलं तर आपलं डाळिंब किमान 6 महिने आहे असं राहू शकतं. तर ही बाब अत्यंत महत्वाची आहे. आपण दोघं माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू. केंद्राकडे जावं लागलं तर वर केंद्र सरकारकडे जाऊ आणि ही मागणी लावून धरून ही कोल्ड स्टोरेज आपल्या भागात मोठ्या प्रमाणात झाली पाहिजेत. कारण शेतकरी इतका राबतोय, शेतकरी इतका कष्ट करतोय आणि जेव्हा आमचा माल मार्केटला चाललाय त्या दिवशी 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 100 रुपये दरामध्ये घसरण होते. आणि मग आमच्याकडे जर हे अशा पद्धतीचं कोल्ड स्टोरेज असेल तर तिथं शेतकरी डाळिंब ठेवू शकतील आणि ज्या दिवशी त्याचा भाव वाढेल त्या दिवशी विकू शकतील. अशी एक चांगली संकल्पना आपल्या या कोळ्याच्या सभेमध्ये तुम्ही मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व माननीय देवाभाऊ खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आज शेतकऱ्यांच्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारनं घेतलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा निर्णय मला सांगणं तुम्हाला अपेक्षित आहे की आपल्याकडं आता टेंबूचं पाणी आल्याच्या नंतर लाईटची मागणी खूप वाढली आणि रात्रीची लाईट येते आहे. आणि मग आपल्या शेतकऱ्याला दिवसा शेतामध्ये राबतोय आणि परत रात्री लाईट आल्याच्या नंतर परत रात्रभर त्याला शेतात थांबावं लागतंय. नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि देवाभाऊंच्या लक्षात ही बाब आल्याच्या नंतर त्यांनी निर्णय केलाय प्रत्येक गावचा फीडर हा सोलारवरती घ्यायचा आणि सकाळी दिवस उजडल्यानंतर लाईट चालू आणि दिवस मावळल्यानंतर लाईट जाणार. म्हणजे तुम्हाला दिवसा लाईट देण्याची व्यवस्था आपलं सरकार करत आहे. बऱ्यापैकी फीडर आता सोलारवरती आलेत. तुमच्या इथले किती आलेत माझ्याकडे आकडा नाही, परंतु बऱ्यापैकी आता फीडर माझ्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये 50% सोलार आता फीडरवरती आले. फीडर सोलारवरती आलेले आहेत. म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना आम्ही दिवसाच लाईट देतोय. म्हणजे तुम्ही दिवसात शेतात राबायचं, रात्री शेतात जायचं नाही, हे काळजी आपलं सरकार करत आहे. आता 2 फीडर सोलारवरती आलेले आहेत आणि 2 राहिलेले आहेत ते काही काळात येणार आहेत. म्हणजे आता बघा किती काळजी सरकार करतंय की रात्री तुम्ही घरी नाहीच, दिवसभर शेतात गेला, पोरं शाळेत गेली, तुम्ही घरी आला तर लाईट आली, शेतामध्ये लाईट आली, पोरांची तुमची भेट व्हायच्या आधीच तुम्हाला शेतात जावं लागतंय. जेवायला पण टाइम नाही. आणि मग हे सरकारनं ठरवलं की शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये जर आनंद आणायचा असेल तर त्याला दिवसा लाईट दिली पाहिजे. लाईट बिल माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारनं घेतला. आज तुम्हाला लाईट बिल 0 येत आहे. 7.5 HP पर्यंतच्या ज्यांच्या मोटारी आहेत त्यांना लाईट बिल 0 येत आहे. म्हणजे इतका मोठा निर्णय आपल्या सरकारनं घेतलेला आहे. आता बावनकुळे साहेबांनी एक नवीन निर्णय केला मागच्या अधिवेशनामध्ये की आपल्या शेतामध्ये जाणारे पाणंद रस्ते आहेत त्यांना रोजगार हमीच्या माध्यमातून आपण रस्ते देतोय. रोजगार हमीच्या माध्यमातून रस्ते मिळणारच आहेत, परंतु आपल्या महसूल खात्यानं पाणंद रस्त्यासाठी नवीन लेखाशीर्ष तयार केलाय. 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी पाणंद रस्त्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री महोदय टाकतायत. म्हणजे जे शेतात जाणारे रस्ते आहेत त्या रस्त्यांचा प्रश्न मिटावा यासाठी चांगला निर्णय घेतलाय. दुसरा विषय आहे मोजणी खातं. मोजणी खात्याला अधिकारी कर्मचारी कमी आहेत आणि त्यांच्याकडे मशीनची संख्या कमी आहे. आणि म्हणून आता आपलं सरकार मशीनची संख्या वाढवण्याचं काम मोजणी ऑफिसला करत आहे, जेणेकरून तुमच्या ज्या मोजण्या 6 महिने वर्षभर होत नाहीत त्या मोजण्या लवकरात लवकर कशा होतील यासाठी एक क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारनं घेतलेला आहे.
कोळा हे लक्ष्मी देवीचं पवित्र मंदिर असणारं ठिकाण आहे. माननीय जयाभाऊंची परवा सभा झाली आणि त्यांच्या हातातच ग्रामविकास खातं असल्या कारणानं त्यांनी घोषणा करून टाकली आहे की लक्ष्मी देवीचं मंदिर तीर्थक्षेत्र ब करून 2.5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी घोषित केलेला आहे. आणि 2.5 कोटीचा निधी जयाभाऊंनी घोषित केला म्हणजे तो विषय संपला. पैसे त्यांच्याच हातात देणं आहे. त्यामुळे या मंदिराचा विषय संपला. बुद्ध विहार करण्याचा विषय संभाजी तात्यांनी हातामध्ये घेतलाय. बाबासाहेबांचा अस्थि विहार इथं आहे. म्हणजे मला वाटतं आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आरगल आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये इथं आहे. म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहे सांगा. ज्या महामानवानी आज मला आमदार होण्याची संधी दिली, संविधानामुळं तात्यांना जिल्हा परिषदला उभा राहण्याची संधी दिली, आपल्याला माणसामध्ये येण्याची संधी दिली, माणूस म्हणून जगण्याची संधी दिली, अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा इथं त्यांच्या अस्थि कलश इथं आला होता आपल्या गावामध्ये. आणि त्याचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी लागणारा करोडोचा निधी तो आपण आणू शकतो. सामाजिक न्याय मंत्री महोदयांच्याकडे आपण जाऊ बसू, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊन बसू. जयाभाऊ आपल्या सोबत आहेत आणि त्याच्यासाठी करोडो रुपयाचा निधी येऊ शकतो. करोडो रुपयाचा निधी येऊ शकतो. कारण 5-5 कोटी रुपयाचा निधी अशी ठिकाण आहेत, अशा ठिकाणी आपल्या सरकारनं दिलाय. सामाजिक न्याय विभागानं बांधलंय. त्यांचा जो आराखडा तयार झालाय तो आपण घेऊन जाऊ, त्याबद्दल कुठलंच दुमत नाही. आणि तो निधी आपण आणू, कारण अत्यंत महत्वाचा हा विषय आहे. त्यामुळे कोळे परिसरातल्या सगळ्या लोकांना मला विनंती करायची आहे की अल्दर कुटुंबाच्या पाठीमागं तुम्ही सर्व शक्तीनिशी उभं राहा. व्यासपीठावर आपले पंचायत समितीचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा चांगल्या मताने तुम्ही निवडून द्या. सामाजिक वारसा असणारं, राजकीय अंग असणारं, राजकारणामध्ये जरी पद मिळालं तरी खुनसी भावनेनं न वागणारं, कुणावरती अन्याय न करणारं हे कुटुंब आहे. आणि यांच्या सोबत राहण्याची आपल्याला गरज आहे, आपल्याला आवश्यकता आहे. आणि आपण पूर्ण शक्तीनिशी यांच्या सोबत राहावं ही विनंती मला कोळे गावातल्या लोकांना करायची आहे. उद्या मतदारसंघाचं डिलिमिटेशन होणार आहे. मतदारसंघाची संख्या वाढणार आहे आमदारकीच्या. आणि त्यामुळे कोळे गावाचं सुद्धा महत्व आहे ह्या सगळ्या विषयामध्ये. तर ह्या विषयावरती आपण नंतर बोलू. पण तुम्हाला आता क्ल्यू लक्षात आला असेल. जर तुमची भावना तशी असेल तर तसं आपण करून घेऊ. आमची जबरदस्ती नाही, पण जर भावना तुमची तशी असेल तर. नाहीतर संभाजी तात्या फटफटी बसूनच सांगलीला येतात. एका तासात सांगली परत इकडं. त्याचा प्रवास खूप आहे. सांगलीमध्ये नामदेव शेजाळ, सदाशिव शेजाळ नागरी सहकारी बँक आहे. आणि या बँक तुमच्या भागातलेच आहेत. ते मला वाटतं त्यांचं गाव वाकीच आहे. त्यांचं गाव काळूबळवळ, सदाशिव शेजाळांचं गाव वाकी. आणि पांडुअण्णा अलदार या बँकेमध्ये डायरेक्टर आहेत, संस्थापक आहेत. जेवढ्या गाड्या फिरतेत फळाच्या गाड्या, त्या गाड्यांना ही संस्था फायनान्स करते. आणि हे सगळे भागामध्ये जेवढ्या गाड्या दिसतात रस्त्यावरती विकणारे, ही सगळी मुलं आपल्या परिसरातली आहेत. गाडी भरून घेऊन जातात, 2 दिवसात विक्री करून परत येतात. त्यांना त्रास देतात लोक. मला फोन येतो त्यांचा अधूनमधून. गोव्यात फोन येतो, कोकणात फोन येतो, हैदराबादला कुठे गेलं तर मी माझ्या पद्धतीनं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. हे या संस्थेमुळे झालंय. आणि या संस्थेमध्ये ही सगळी आपल्या भागातील लोक लीड करणारी लोक आहेत. आणि त्यामुळे या कोळे भागाचा संपूर्ण परिसर डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्याकडे येऊ शकतो. कारण जिल्ह्याला पालकमंत्री खमके मिळालेले आहेत, जयाभाऊ गोरे. आणि त्यांचं विशेष प्रेम तात्यांच्या वरती आहे, बाळासाहेब एरंडे मालकांच्या वरती आहे, मारुती आबावरती जरा जास्तीच आहे. तर ही अशी सगळी लोक आपल्या सोबत असल्याच्या कारणानं या भागामधलं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. मला जतला जाताना या मार्गे आलं तर कोळ्यातनं जावं लागतंय. कोळे जुनोनी जुजारपूर करून माझा मतदारसंघ आहे. पलीकडून गेलो तर तुमच्या जुन्या मतदारसंघातलं नागसगाव
मला वाटतं 2009 पूर्वी ते सांगोला विधानसभा मतदारसंघातलं ते गाव आहे. त्यामुळं कोळ्याचं आणि माझं नातं खूप जुनं आहे. कोळे गावानं मला वर्गणी देऊन पुढारी केलंय, नुसतं पुढारी नाही केलं. कोळे गावातल्या लोकांचं खूप मला सहकार्य आहे, खूप मोठं योगदान आहे. गोपीनाथराव मुंडे साहेबांची माझी ओळख कोळेच गावात झाली, कारण शिवाजीराव शेंडगे बापूंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला मुंडे साहेब आले होते आणि सगळ्यांची भाषणं व्हायला लागली आणि मला कोण बोलू देतंय, पण लोक म्हणाले ह्याला बोलू द्या. मुंडे साहेब म्हणले हा कोण आहे, तर म्हणजे द्या बोलायला त्याला. मी बोलायला लागलो. आबासाहेब व्यासपीठावरती होते, विजय मालक देशमुख व्यासपीठावरती होते आणि माझं भाषण ऐकल्याच्या नंतर मुंडे साहेबांनी माझ्या पाठीवरती हात टाकला आणि तिथून माझी आणि मुंडे साहेबांची ओळख झाली. म्हणजे हे कोळे गावातली ती पहिली सभा होती भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात येण्याची. देवाभाऊ सांगलीच्या महानगरपालिकेच्या प्रचाराला आले होते आणि तेव्हा देवाभाऊंच्या समोर माझं एक भाषण झालं आणि त्या दिवसापासून माझी आणि साहेबाची इतकी घट्ट मैत्री झाली की आता मला आयुष्यभर पुरणारा नेता मला मिळाला सांगलीच्या सभेमुळं. देवाभाऊंचं खूप प्रेम आपल्या भागावरती आहे. आरेवाडीच्या बिरोबा देवस्थानचा डेव्हलपमेंटचा आराखडा आम्ही तयार करतोय. 160 कोटी रुपयाचा आराखडा आता आम्ही सरकारच्या समोर नेऊन ठेवलाय आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात तो आम्ही मंजूर करून घेणार आहे. 160 कोटी रुपयाचा. एकदा 160 कोटी मिळालं तर आरेवाडीचं पूर्ण देवस्थान डेव्हलप होऊ शकतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे. अहिल्यादेवींच्या जयंतीला नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली 2025च्या मे महिन्यामध्ये, 31 मेच्या अगोदर, आणि देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं अहिल्यादेवींचं जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे, देशभर आपल्याला कार्यक्रम करायचे आहेत. सर्व भारतातल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्र्यांनी अहिल्यादेवींच्या जयंतीचे कार्यक्रम घेतले, ज्याची संख्या हजारोच्या घरामध्ये इतके मोठे कार्यक्रम केले. चौंडीला 685 कोटी रुपयाचं स्मारक मंजूर केलंय, त्याचं आता काम चालू होत आहे. अहिल्यानगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घोषित केलंय. अहिल्यादेवींच्या नावानं ITI कॉलेज तिथं स्थापन केलंय. मुंबईमध्ये 44 कोटी रुपयाचं अहिल्या भवनचं काम सुरू आहे मानखुर्दला, ज्या भवन मधून 22 खाती मुंबईत चालणार आहेत आणि त्या अहिल्या भवनच्या समोर अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा बसवायचा पण निर्णय सरकारनं घेतलेला आहे. असे अनेक विषय आहेत. बारामतीच्या मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवींचं नाव देण्याचा विषय असेल, अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा क्रांतिकारी विषय असेल. 1 वर्षाच्या आतमध्ये नाव बदललेलं आहे. अहिल्यादेवींच्या जेवढ्या विहिरी आहेत बांधलेल्या, जेवढे घाट बांधलेत, जेवढे तलाव बांधलेत, त्याच्या संवर्धनाचं काम सरकारनं हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी 53 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेले आहेत. 2027ला कुंभमेळा आहे नाशिकला. आता गेल्या वर्षी प्रयागराजला झाला, आता तो नाशिकला आहे आणि रामकुंडावरती अहिल्यादेवींचं एक स्मारक बांधावं अशी मागणी आम्ही माननीय देवाभाऊंच्याकडे आणि गिरीश महाजन साहेबांच्याकडे केली आहे. त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की रामकुंडावरती अहिल्यादेवींचं स्मारक बांधण्याच्या कारवाई करावी आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय की जिथं लाखो लोक रोज येतात तिथं अहिल्यादेवींचं स्मारक आता होतंय. असे अनेक विषय आहेत. सांगलीच्या तर तुम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमाला तुम्ही आला असाल. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने बांधलेला जो पूर्णाकृती घोड्यावरचा पुतळा आहे, तर तोही कार्यक्रम भव्य दिव्य देखणा झाला. तर आपल्या विचारावरती, अहिल्यादेवींच्या विचारावरती काम करत हे सरकार पुढे चाललंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाचा आदर करून सरकार हे काम करतंय आणि त्यामुळे आपल्याकडे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून काही कमी पडणार नाही, कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही सर्वांनी आमच्या उमेदवारांना साथ द्यावी एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.